तिथपर्यंत आमची दृष्टी जातीये. तव तव अवघा दिसे हरी. चराचरामध्ये परमात्मा आम्हाला दिसू लागला. प्रश्न असा पडला, आता जाऊन कोठे राहू? कुठे राहायचं? जिथे परमात्मा नाही अशा ठिकाणी जाण्याचा विचार केला, पण असं काही शक्य झालं नाही. आता जाऊन कोठे राहू? जिकडे पाहे तिकडे देव, गिरी कपाटी कंदरी, जिकडे पाहे तिकडे हरी. अशा प्रकारे जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. अशा पद्धतीनं परमात्मा चराचरामध्ये दिसणं ही परमात्म्याची अपरोक्षानुभूती आहे. मग अशा प्रकारे परमात्म्याची अपरोक्षानुभूती प्राप्त व्हावी, परमात्म्याचं ज्ञान प्राप्त व्हावं, ज्या योगानं त्या परमात्म्याचं खरं स्वरूप आम्हाला कळावं, याच्यासाठी स्वतःचे प्रयत्न हे कमकुवत असतात. आपल्याला कोणाच्या तरी मदतीची अपेक्षा असते, साथीची अपेक्षा असते, आणि ही साथ सद्गुरूंच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून या ठिकाणी स्वामी महाराजांना सद्गुरू समजून त्यांच्या चरणी आपलं सर्वस्व अर्पण करणं हीच प्रत्येक शिष्याची कृती असणं अपेक्षित आहे. कारण सद्गुरूंच्या ठिकाणी आपलं तनु मनु जीवे, चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. या ठिकाणी जे दास्यत्व आपण करतोय ते अगर्वता करणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे आपलं तन मन धन या सगळ्या गोष्टी सद्गुरूंच्या चरणापाशी अर्पण करणं अपेक्षित असतं. तर मग सद्गुरू काय करत असतात? आपल्याला योग्य ती दिशा दाखवत असतात, मार्गदर्शन करत असतात. म्हणून जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती ही अंतिम प्राप्तव्य आहे. परमात्म्याची अपरोक्षानुभूती ही महत्त्वाची आहे. म्हणजे परमात्म्याचं यथार्थ स्वरूपानं ज्ञान होणं गरजेचं आहे. तो परमात्मा किती व्यापक आहे हे सांगत असताना अनेक ठिकाणी त्याची व्याप्ती सांगितलेली आहे. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्तिभिसंविशन्ति तद्विजिज्ञासास्व तद्ब्रह्मेति, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तो परमात्मा एवढा व्यापक आहे आणि चराचरामध्ये व्यापून तो शिल्लक राहायला अत्यतिष्ठत दशांगुलम असं पुरुष सूक्तामध्ये सांगितलेलं आहे. परमात्मा अख्ख्या विश्वाला व्यापून 10 बोट शिल्लक राहिलेला आहे. एवढा तो परमात्मा व्यापक आहे. परंतु त्याचं व्यापकत्व आपल्याला सामान्य डोळ्यानं कळत नाही. आपल्या अंतःकरणाची पोच त्या परमात्म्याच्या अपरोक्षानुभूतीपर्यंत जात नाही. आम्हाला कळतं सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, तो परमात्मा कसा आहे. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, हे आम्हाला त्याचं स्वरूप माहिती आहे. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी, आम्हाला माहिती आहे. परंतु आनंद अद्वय नित्य निरामय ह्या सगळ्या गोष्टी परोक्ष गोष्टी आहेत. म्हणजे त्याचं स्वरूप सामान्यपणे वर्णन करणाऱ्या आहेत, पण त्याचं खरं स्वरूप जे आहे, ज्याला अपरोक्षानुभव आपण म्हणतो, तो अपरोक्षानुभव आपल्याला प्राप्त होणं शक्य नाही. त्याच्यासाठी सद्गुरूंच्याच शरणागतीमध्ये जाणं गरजेचं आहे. कारण ज्ञान प्राप्त करण्याच्यासाठी फार पायऱ्या पार कराव्या लागतात. ज्ञान प्राप्त करणं एवढं सोपं नाही. तो परमात्मा आणि मी एक आहे, जमत नाही. माझ्या मनानं जर का मी ही गोष्ट म्हणत असेल तर त्याला काही उपयोग नाही. माझा अभ्यास जीवनामध्ये अखंड परमार्थ करणारी लाखो माणसं आहेत, परंतु सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जात नाहीत. त्यांचा परमार्थ सफल होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे, पुन्हा तीच क्रिया करावी लागणार आहे. परंतु यावेळी मात्र सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जाऊन ते ज्ञानापर्यंत होत नाही, तोपर्यंत मनुष्याला मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. स्वतःच्या मनानं हल्ली एक वर्ग निघालाय, तो म्हणतो की संतांच्या ग्रंथांनाच संत माना, सद्गुरू माना. परंतु असं चालत नाही. प्रत्यक्ष शरीरानं कोणीतरी सद्गुरू आपल्याला अनुग्रहित करणं अपेक्षित असतं. तोपर्यंत शिष्याला मोक्ष प्राप्त होत नाही. शरीरानं अपेक्षित आहे, ठीक आहे. आपण पाहू संतांच्या बाबतीमध्ये आपण त्याचं चिंतन करणारच आहोत. परंतु आम्हाला प्रत्यक्षपणे सद्गुरू हे सांगतात, तत्वमसी, तो परमात्मा आणि मी हा एक आहेत. हे महावाक्य आम्हाला सांगतात. प्रत्येक वेदाचं एक महावाक्य आहे. अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी. 4 वेदाची ही 4 महावाक्य आहेत. याच्यातून काय सांगितलंय? तत्वमसी या महावाक्यातून सांगितलं. तत् म्हणजे तो परमात्मा, त्वम म्हणजे आपण, असी म्हणजे एक आहोत. अशा पद्धतीनं आपल्याला संत महात्मे उपदेश करतात. आम्हाला सामान्यपणे ही गोष्ट कळते. मग माणसं म्हणतात काय गरज आहे सद्गुरू करण्याची, काय गरज आहे? आम्ही ग्रंथ वाचू आणि त्यांनाच सद्गुरू मानू, चालत नाही. लक्षात घ्या, समुद्राचं पाणी जर का आपण हातामध्ये घेऊन कुठल्या भांड्यामध्ये घेऊन जर पिलं
तर ते खारट लागणार आहे. परंतु तेच पाणी जेव्हा बाष्पीभवन होऊन मेघांच्या द्वारे आपल्याकडे येणार आहे तेव्हा ते आपल्याला गोड लागणार आहे. म्हणजे सद्गुरूंच्या माध्यमातून प्राप्त झालेलं ज्ञान हे खरं ज्ञान आहे. आम्ही ग्रंथाच्या माध्यमातून एखादं ज्ञान प्राप्त करू, एखादी गोष्ट माहिती करून घेऊ, पण त्यानं पहिलंच ठेवा, बदलू नका सारखं. परंतु नको इक नका देऊ, बदलायचं काही कारण नव्हतं, आहे तेच राहू द्या. मेघद्वारा पाणी प्राप्त झाल्यानंतर ज्याप्रमाणे ते आपल्याला मधुर लागतं, गोड लागतं, पिण्यायोग्य होतं, त्याप्रमाणे स्वतःच्या बुद्धीनं परमार्थ करायचा नसतो, तर सद्गुरूंच्या मार्गदर्शनानं करायचा असतो. तर आपल्याला योग्य वाटेवरती जाता येईल. आम्ही परमार्थ जीवनभर किती जरी केला तरी उपयोग नाही जोपर्यंत सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त करून घेत नाहीत. म्हणून हे सद्गुरूंचं महती सांगण्याचं कारणच हे आहे, कारण जीवनामध्ये आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारे फक्त सद्गुरू आहेत. मी आपल्याला सांगत होतो की परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेणं हे अवघड आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी अनेक मार्ग सांगितलेत, परमात्म्याला जाणण्याच्यासाठी अनेक मार्ग सांगितलेले आहेत. त्या अनेक मार्गांचं जर चिंतन केलं, त्यातल्या काहींचं चिंतन केलं तरी सुद्धा आजच्या काळामध्ये त्या गोष्टी आपल्याला करणं शक्य होत नाही. काय गोष्टी आहेत? कोणी ज्ञान माध्यमातून पोचतो, कोणी योग माध्यमातून पोचतो, परंतु ह्या गोष्टी सोप्या आहेत का? या सोप्या नाहीत, लक्षात ठेवा. योगी जेव्हा कडे कपाटामध्ये फिरतात, शेकडो हजारो वर्ष ध्यान करतात, तेव्हा कुठेतरी त्यांना परमात्म्याची चाहूल लागते आणि परमात्मा जाणतो, त्याला जाणवायला लागतो. कारण परमात्मा जो निर्गुण निराकार आहे तो चर्मचक्षुचा विषय नाही, तो ज्ञानचक्षुचा विषय, म्हणून त्यांना तो जाणवायला लागतो, तो दिसत नाही या योग्यानं. मग अवस्था काय होते? अवस्था अशी होते की समाधी लागते आणि त्या समाधीचं सुख म्हणजेच परमात्म्याचा अनुभव किंवा परमात्म्याची प्राप्ती असं होतं. योग्यांपेक्षा खूप मोठा आहे. योगिया मुनिजना ध्यानी ते सुख आसनी शयनी. ज्ञानोबारायांनी सांगितले, योगी आणि मुनिजनांना ध्यानामध्ये जो परमात्म्याचा अनुभव येतो, आमच्या सारख्या लोकांना तो अनुभव घेण्याच्यासाठी कुठेही हिमालयात जाण्याची गरज नाही, विशिष्ट प्रकारचं आसन घालण्याची गरज नाही. आम्ही सामान्यपणे बसलो तरी आम्हाला त्याचा अनुभव येतो. एवढंच नाही, आम्ही झोपलो तरी आम्हाला तोच अनुभव येतो जो योग्यांना वर्षानुवर्ष ध्यानधारणा करून प्राप्त होतो. कशामुळे हा अधिकार प्राप्त झाला ज्ञानोबारायांना? कधी विचार केलाय? सद्गुरूंच्या शरणागतीमुळे प्राप्त झालाय. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. योग मार्गाने जाणारे साधक आहेत. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं 9व्या अध्यायामध्ये, ते म्हणून योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. तहाने तहानच प्यावी, भुकेलिया भूकची खावी, अहोरात्री वावी मावा वारा, शीत वेढावे उष्ण पांगुरावे, वृष्टीचे असावे घरा तू. कितीतरी टप्पे टप्पे जर आपण बघितले तया महेंद्रादी पदे करिता ती वाटवधे आणि रिद्धी सिद्धींची द्वंद्वे पडून ठाती. म्हणजे योग मार्ग हा एवढा सोपा, योग हा शब्द जेवढा सोपा आहे तेवढी त्याची क्रिया सोपी नाही बरं का. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग, शरीर शोषण खुद पीडन कुंडलिनी कलिमल दल भंग, खुद पीडन कुंडलिनी कलिमल दल भंग, ऊर्ध्व वायू चारेत तोडुनी करिवो वनभंग.